हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर हे गवताचं मॅट आहे की नाही, आपलं जे फिश टँकच्या मागच्या भिंतीला मी लावलेलं होतं बघ खडे ठेकून, तर ते गवताचं मॅट की कलर केल्यामुळे घराला ते काढून ठेवलं होतं। तर ही किचनच्या समोरची खिडकी इथं की नाही सारखं असं माती किंवा ओलसर असं पणा राहतो आणि ते डाग डाग दिसतात, चांगलं नाही दिसत। म्हणून मी काय केलं, ते मॅट त्या मापानं कट केलं आणि ते त्या खिडकीवर पसरलं। तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा, कारण कसं असं मी तर ते माझ्या मनानं ठेवलेलं आहे, पण ते चांगलं दिसेल की नाही काय म्हणतील हे थोडंसं शंका आहे। तर तुम्ही सांगा मला ते कसं दिसते, ते खराब दिसण्यापेक्षा ना तसं मॅट ठेवले मी। तर त्यानंतर इथं थोडंसं माझं घरात की नाही पसारा पडलेला आहे, जिकडं तिकडं थोडंसं जर दुर्लक्ष झालं ना, थोडं 8-10 दिवस तरी घरात पसारा होते, तर तो मला आवरायचा होता। तर इथं कांदे मी आणले होते की नाही एकूण जास्त एकदम, तर ते माझे संपत आले होते, थोडे शिल्लक होते। तर ते मी कांदे खराब होऊ नये म्हणून ते पोत्यावर कणी असं पसरून ठेवले होते, कारण ते जास्त आणले होते। म्हणून म्हटलं आता थोडंसं आहे तर त्या फ्रीजच्या खात्यात जो ट्रे असतो की नाही त्यात भरून ठेवूया, कारण आता उंदीर पण येत नाही, उंदीर मध्ये मध्ये यायला चालू झालेलं, त्यामुळे मी इथे खालच्या ट्रेमध्ये काहीच ठेवत नव्हते। कारण काही जरी ठेवलं ना तर ते कुरतडायचं किंवा ते कांद्याचं साल काढायचं आणि सगळा कणी कचरा करून ठेवायचा। तर ते सगळं मी आता जरासं ट्रे बाहेर काढलं तर केवढं जरी अर्धी संपली असेल कचरा, ते कांद्याचे फुलं, ते लसणाची फुलं असं मला ते भेटलेलं, तर ते मी झाडू मारले आणि जरा ट्रे स्वच्छ पुसून कणी त्यामध्ये मी आता कांदे, लसूण आणि थोडंसं माझ्याकडे बटाटे पण आहेत आणलेले रात्री, एका बटाट्याचे आमटे केलेले, तर बाकीचे 3-4 शिल्लक आहेत तर ते पण ठेवून देईल। आणि इथं लसूण पण आणलेलं होतं, पेस्ट करून ठेवलेली आणि त्यात थोडासा शिल्लक होता बघा, खाली तसं ठेवलं ना असं पोकळ होतं लसूण, त्याच्या ज्या पाकळ्या होत्या त्या मरायला चालू होतात, तर ते मी पाकळ्या एक एक काढल्या आणि उरलेल्या लसूण असं काही खाली, लसूण छोटा असले की त्या पाकळ्या त्या ट्रेमधून पडतील म्हणून प्लॅस्टिकची कॅरी बॅग त्यावर अंतरले आणि त्यावर ते लसूण ठेवलेलं आहे। आणि 3-4 बटाटे शिल्लक आहेत तर ते पण ठेवून देऊया, कारण आता पाऊस जास्त पडायला चालू झाल्यामुळे उंदीर गायब झाला आहे, तोपर्यंत कणी ते काय खराब होणार नाही आणि आपला पसारा पण दिसणार नाही। तर ते पोतं वगैरे घडी करताना मी बाहेर कणी तनवला ते मॅट कट करायला लावलं होतं, तर थोडंसं ते खिडकीला लावलं आणि थोडंसं टी व्हीच्या खालचा जो बेस केलेला आणि तिथं पण धूळ अशी साठल्यासारखी होते, म्हणून मग तिथं पण मापानं कणी कट करून तिथं पण लावून घेतलेला आहे। तर तो कट करायला त्याला बसवलेला म्हणून मी तोपर्यंत किचनमधला आवरत होते। तर इथं समोरचा हा टेबल बघा, टेबलवर काय होतं, रिकामा टेबल असल्यामुळे काही ना काही ठेवणं होतेच, आणि ठेवताना असू दे नंतर ठेवायला असं होतं आणि ते तिथंच कणी पडून राहतं आणि नंतर इतका पसारा दिसायला लागतो। तर तिथं पण गर्दी झालेली, पाण्याची बॉटल वगैरे डबा स्टीलचा वगैरे घासून पालती करून ठेवलेला आहे, तो पण ट्रेमध्ये ठेवायचा होता ट्रॉलीजमध्ये। तर ते सगळं मी आवरून घेतलं आणि तो टेबल पण पुसून घेतला। त्यानंतर खाली मी एका पिंपात मोठ्या मी बाजार किराणा जो भरलेला आहे तो ठेवलेला आहे, पण दुसरा जो पिंप आहे की नाही त्यात मी खाऊचा डबा म्हणजे खाऊचा डबा आता माझ्याकडे रिकामा नाही, सगळे पापड वगैरे भरल्यामुळं, वाळवणं सगळी भरल्यामुळे की नाही माझ्याकडे ॲल्युमिनियमचा डबा तर शिल्लकच नाही, म्हणून मी माझ्याकडे पिंप होता कारण छोटा, तर त्या पिंपातच पोरांचं खाऊ बिस्किट वगैरे ठेवून देते। तर ते होतं आणि ज्या रिकाम्या कॅरीबॅग झालेल्या की नाही बिस्किट वगैरे खाऊच्या, तर पोरांनी त्या तशाच पिंपामध्ये ठेवल्या होत्या। 1-2 पुढे होते ते अर्धे फोडले होते, ते तसंच होतं, ते हवा लागल्यामुळे कणी इतकं मऊ झालं होतं, म्हणून मी म्हटलं आता ते खाण्यात काय अर्थ नाही, तळाला तसंच पडून होतं, म्हणून मी ते चार्लीला घालायला दिलं होतं। आणि ते पिंप पण पुसून ठेवला, तर खाऊ पण सगळं संपलेलं आहे, फक्त मॅगीचं एक वेळची मॅगी होईल इतकं शिल्लक आहे, बिस्किट वगैरे सगळं संपलेलं आहे। तर ते आणायला पाहिजे म्हणून मी ते रिकामं करून पुसून घेतलं। ते हातासरशीच मी जे पिठाचे डबे होते, गव्हाच्या पिठाचा डबा, ज्वारीचा काय कालच मी ज्वारीचा दळप केलेला आहे, त्यामुळे तो काय इतका खराब नव्हता, तर ते सगळं पुसून घेतलेलं आणि थोडंसं आमच्याकडे कसं बेंद्राला करंज्या चकल्या करतात ना, तर थोड्याशा करंज्या शिल्लक होत्या, तर तो पण डबा मी पुसून आता टेबलाच्या खालीच 2 पिंप लावून घेते आणि ते खाऊचा डबा म्हणजे खाऊचे जे करंज्या शिल्लक होत्या तेवढंच ठेवते। आणि जे मी आपण कांदा ठेवलेलं का नाही, तर त्याच्या साईडचं जे कपाट आहे त्याच्या खालचा कपाट जो आहे तो मी झाडू मारून का नाही तिथं मी सगळे पिठाचे डबे ठेवून देते, म्हणजे चार्लीसाठी वेगळं राशनचं जे गहू मिळते का नाही ते मी पीठ करते आणि ते चार्लीच्यासाठी चपातीला दळून आणते, तर तो डबा, त्यानंतर आमच्या गव्हाच्या पिठाचा डबा, त्यानंतर ज्वारीच्या पिठाचा डबा, सगळं असं भरून ठेवलं। आणि आता वरचे कप्पे पण म्हटलं तसंच काढून घेऊया। मागे फणस कापला होता, त्याच्या बिया का मी सांडग्यात घालायला ठेवल्या होते, एकदा घातल्याने ते थोड्याच्या शिल्लक होत्या का नाही, ते परचळ घालायचं म्हटलं ते ठेवूनच दिलं आणि ते राहून गेलं। आता म्हटलं ते उघडंच आहे तर ते टाकून द्यावं, कारण ते वापरण्यात काय अर्थ नाही। जेव्हा सांडग्याची भाजी म्हणा, आमटी म्हणा का नाही, फणसाच्या बिया जर असतील का नाही तर सांडग्यात फणसाच्या बिया काढून का नाही असं सरसरीत करून बघा, छान लागते तशी पण रेसिपी।
7-8 होतं का नाही उघडं असल्यामुळे मी ते आता म्हटलं उंदीर किंवा पाल वगैरे चाकले असेल तर मी ते फेकून दिलं. आणि त्या डबे पण थोडेसे का नाही सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं, तर ते थोडंसं का नाही लावून घेतलं. बसत नव्हतं, कसं काय बसत नव्हतं काय माहीत, काय जास्तीचं त्यामध्ये झालेलं आहे. कारण मी मध्यंतरी एक किटली पण का नाही स्टीलची घेतलेली. थोडेसे का नाही गावाकडचे पण डबे होते, तर ते काही ना काहीतरी थोडंसं दिलेलं, तर त्याच्यामुळं बहुतेक गर्दी होत होती म्हणून मी ते काढून खाली ठेवलं टेबलावर. म्हणजे ते पिशवीत घालून ठेवलं का नाही बॅगेत, तर कधी गावाकडे चालले की ते घेऊन जायला होते आणि द्यायला होते. त्यानंतर वरचे जे 2 कप्पे होते ते मी व्यवस्थित थोडंसं असं एकमेकात डबे घालून कधी असं कसं तरी जुगाड करून कधी शेवटी त्या 2 कप्प्यात सगळे जे होते ते अस्ताव्यस्त सगळे मागं पुढं डबे पडलेले ते मी ठेवून दिले. कारण हीच आपल्या गृहिणींची कला आहे. तर त्यानंतर मी मधला कप्पा पण हातासरशी कधी ते मधले तांदळाचा डबा होता, ते मी किती दिवस माझ्या लक्षातच नाही. कारण मी तांदळाला का नाही ते मागे आपलं ते घर कलर केला का नाही, त्याचे जे बॅगा नाही म्हणताय ना, काय म्हणतात त्याला, बादल्या असतात की नाही मोठ्या मोठ्या, त्यातून कलर भेटतात ना, तर ते मी कलर काढून स्वच्छ धुवून घासून कणी ठेवलेले कोरडे करून, तर त्यातच मी कणी तांदूळ भरून ठेवते. त्यामुळे हा स्टीलचा डबा शिल्लक होता, म्हणजे थोडेसे त्यात तांदूळ होते आणि माझ्या ते लक्षातूनच गेलेले. तर मी आता पुसताना कणी डबा उघडून भेटला हलकं काय लागते, तर थोडंसं तांदूळ होतं म्हणून मी ते खाली काढून ठेवले ते वापरायला, आणि डबा घासून कणी ठेवता येईल, म्हणजे तो डबा आपल्याला कशाला तरी परत वापरायला येईल ह्यासाठी. तर असं कधीतरी कधी रॅकवरनं हात डब्यावरनं फिरवलं की आपल्या पण लक्षात येतं. कारण बरेच दिवस आपण काही नाही बघितल्यामुळं कधी ते लक्षात पण जातं आणि कुठल्या डब्यात काय ठेवलं आहे ते राहून जातं आणि ते खराब होऊन जातं. तर असा कापडाचा हात फिरवला का नाही तर आपल्याला ते बघायला पण बरं पडतं आणि लक्षात येतं. तर इथे बघा माझं कपाट आणि हा टेबल वगैरे थोडासा आवरून झालेला आहे. तर हे तांदूळ आहे ते मी संध्याकाळी वापरेन आणि उद्या डबा घासून कधी वाळवून ठेवील. हे गावाकडचे डबे पण एका बाजूला ठेवूया, म्हणजे नंतर कधी बॅगेत भरून ठेवीन. आता मी ठेवणार नाही, नंतर कामावेळेत ठेवून जाईल. तर त्या खाऊच्या डब्यात कणी हे पाणीपुरीचं पॅकेट सापडलेलं आहे. म्हणजे मी दीदीकडे गेलेलो ना, तर मावशीनं दिलं होतं ते पोरांना बनवून दे म्हणून. तर त्याला आता मला पुदिन्याचं ती चटणी, परत आंबट गोड चिंचाची अशी चटणी असेल ती बनवायला पाहिजे. आणि ते पिंपात ठेवल्यामुळे माझ्या लक्षातनं गेलेलं, म्हणून मी ते टेबलावर वर ठेवलं, म्हणजे नजरेसमोर आलं की ते आपल्याला करायला बरं पडेल. त्यानंतर किचन झाडली, त्यानंतर हॉल हातासरशी झाडून घेतलं आणि आता मी मधल्या रूममध्ये आलेले. तर आता म्हटलं आलेच तर मला तेल लावायचं होतं. रात्रीचं तेल लावलं की नाही हांतरून आलं, तेलकट सगळं लागलं म्हणून मी रात्रीचं लावलं नाही. आता म्हटलं सकाळी लावून घ्यावं, कारण दिवसभर मी घरातच असते, कुठं काय माझं बाहेर जाणं येणं नसतं. म्हणजे कारणास्तव जाणं जर महत्त्वाचं असेल तरच जाते, नाही तर मी माझं घर भलं, माझं काम भलं आणि मी भली असं असते. म्हणून म्हटलं आता तेल कणी लावून घ्यावं आणि आंबाडा मस्तपैकी क्लिप लावून कणी आपल्या कामाला बाकीच्या सुरुवात करावी. म्हणजे आज दिवसभर तेल डोक्यात मुरलं की उद्या केस धुवायला बरे पडतात. अजून मला ह्या रूममधलं पण थोडंसं आवरायचं, तर तेल लावून क्लिप लावली आणि आपल्या कामाला सुरुवात केली. इथं नीलला बघा किती जरी पोरांना सांगितलं ना तरी वरच्यावर जाताना काहीतरी ठेवून जातातच. आणि हा बघा प्लॅस्टिकचा, मी ते कवर पुस्तकांना लावायला कधी हा प्लॅस्टिकचा पेपर आणलेला, ते तसंच उलगडवून ठेवलेलं आणि ते उलगडून ठेवल्यामुळे कधी चुरगळलं म्हणून मी थोडंसं नीटनेटकं ते ठेवून दिलं. त्यानंतर काल बेडशीट धुतली की नाही ते बरं झालं, कारण काल ऊन होतं, आज सकाळपासून पाऊस आहे. आज वाळले पण नसते आणि माझं धुणं पण झालं नसतं, कारण पावसात कधी गार ह्याच्यात बाहेर जाऊ पण वाटत नाही सकाळी. तर काल पाण्याचा पण दिवस होता की आणि ऊन पण चांगलं पडलेलं, त्यामुळे बेडशीट धुवून वाळली पण आपली. पण ती घडी करायची ठेवली होती मी, तशीच वाळल्यानंतर कधी आत आणून बेडवर ठेवली होती. तर ती घडी करूया आणि कपाटात ठेवून देऊया, म्हणजे नंतर बदल त्यावेळी कपाटातून काढून ठेवायला होते. कारण बाहेरच ठेवलं की नाही तो पसारा पण दिसतो, त्यामुळे ज्या त्या वस्तू त्या जागी ठेवल्या की बऱ्या पडतात. झाला तर पहिल्यांदा हे कणी कपाटात ठेवून येऊया. त्यानंतर मला थोडंसं कणी मी इकडलं तुम्हाला कपाट दाखवते. माझं मशीन ठेवलेलं आहे की नाही त्याच्या बाजूचं कपाट. तर इथं तुम्हाला पसारा दिसला असेल, तर ते माझ्या हाताला येत नव्हतं म्हणून मी बेडवर चढले आणि एक पाय मशीनवरचं पण प्लायवूड कणी असं ते हलतंय, त्याचा खिळा निसटला का काय माहीत. त्यामुळे कणी हळूहळू एका हातानं खिडकीला धरलेलं, एका हातानंच मी आवरत होते. तर इस्त्री वगैरे काढलेली, तर ते बॉक्स एकीकडं आणि ते इस्त्री एकीकडं असं होतं. तर इस्त्री बॉक्समध्ये ठेवून दिली. त्यानंतर थोडंसं असं बऱ्याच वस्तू कणी
पोरांचं बुद्धिबळ म्हणा, मी ते बॅटरीच्या बॉक्समध्ये ठेवलं होतं. छोट्या कणी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये चॉक ठेवले होते. मला मगाशी कणी तो विचारत होता ते मॅट कट करायला ते आखायला कणी त्याला चॉक पाहिजे होता आणि मी घरात नाही म्हणून सांगितलं आणि आत्ता बघितलं तर त्यात 5-6 चॉक मला दिसले. म्हणजे असं होतं कुठेतरी वर ठेवलं की ते बरेच दिवस आपलं जर लक्ष नाही गेलं ना किंवा आपण जर हात नाही फिरवला तर ते आपल्या लक्षातून पण जाते. म्हणजे असून पण वस्तू नसल्यासारखी होते. वरचा कपात थोडासा आवरला, त्यात मी थोडंसं मेडिसिनचा पण बॉक्स वर ठेवला होता. तो आता मी हॉलमध्ये कणी टी व्हीच्या बेसच्या खाली ठेवून देते. म्हणजे तिथं लक्ष जातं आणि तिथल्या तिथं वापरायला बरं पडतं. तर इथे साबण वगैरे मागे बाजारातून आणले होते आणि तसेच मी ती कॅरीबॅग ठेवून दिली होती कोपऱ्यात, पण ती आता दिसायला पण चांगलं नाही वाटत म्हणून म्हटलं का नाही एकसारखं असं त्या कपाटात लावून द्यावा. तुम्ही म्हणशील ताई इतक्या त्या छोट्या छोट्याशा 5-5 रुपयाच्या वड्या कशाला आणायच्या, म्हणजे मोठ्या आणल्या तर चालतात. पण कसं होते माहिती आहे, एकतर मी मशीनला कपडे धुते, हातानं धुवायचं झालं तर मी ते कधीतरीच म्हणजे असं धुते. जास्तीचे वर्कशॉपचे म्हणा, पोरांचे म्हणा किंवा आपले कधीतरी वापरायचे. आणि छोट्या वड्या का आणते माहिती आहे, वर्कशॉपमध्ये हात वगैरे धुवायला का नाही ऑइलचा चिकटपणा हात का नाही ह्या कपड्यांच्या साबणानंच जातो. मग ते काय होतं, मोठ्या वड्या आणल्या की नाही पोरं काय करतात, हात धुतल्यानंतर तसंच ते ठेवून दिलं की त्यात पाणी पडलं ते विरघळून मात्र होऊन जाते, म्हणजे खराब होऊन जाते. म्हणून मी हे छोट्या वड्या आणते, ते खराब पण होत नाही. तर हे बघा, तर हा पण कप्पा मी थोडासा आवरून घेतला आणि ही की नाही हे मला काहीतरी मी गोधडी शिवायला दिलेली की नाही, त्यावेळी त्या मशीनवाल्याने ते बांधून दिलं होतं. तर ते मी कशाला तर वेल वगैरे आपलं बांधायला बरं पडतात म्हणून ते ठेवून दिलं. तुम्ही म्हणाले ह्या पोत्यात काय ठेवले ताईनं, तर ह्यात की नाही सगळी जुनी कपडे जे आपण वापरत नाहीत की नाही कॉटनचे वगैरे, तर ती ह्या पोत्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. कारण वर्कशॉपमध्ये हात पुसायला कापडं लागतात आणि विकत जर आणायचं झालं ना एवढे छोटीशी गटरीसुद्धा 30 रुपये 50 रुपयाला का नाही कोल्हापुरात ते रोडवर विकतात. त्यापेक्षा का नाही हे आपलीच जुनी कपडे अशी बांधून ठेवली. आता हे पोतं मी वर्कशॉपमध्ये देते, म्हणजे त्यांना हात पुसायला वगैरे बरे पडतात. थोडेसे मी इथं ठेवलेले आहेत माझ्यासाठी जर घरात वापरायला येतील असं. तर इथे हे बघा मी हा कप्पा वापरलेला आहे. त्यानंतर ह्या कपड्यांकडे जाऊया. कपडे काय होतात म्हणजे 1-2 वेळा घालतात आणि मग ते तसंच अडकून ठेवायचं खेळायला, परत कपाटातलं की नाही दुसरं काढायचं, असं करत 5-6 ड्रेस की नाही असे होते. सगळे मी काढलेत आणि म्हटलं आता नंतर भिजत घालायचं. आज संध्याकाळी उद्या पाणी येते तर त्या पाण्याच्या चावीला का नाही सकाळ सकाळी धुवायला बरं पडते. तर इथल्या रूमचा पसारा आवरलेला आहे. आता माझं झाडू मारून घेते. तिकडल्या रूममध्ये काय आपला पसारा नसतोय. तर हे बघा दाखवते मी तुम्हाला थोडंसं आवरलेलं माझं कसं वाटतं हे नक्की सांगा. तर इथे की नाही हे बघा माझा कोपरा, त्यानंतर तिथे माहिती आहे तुम्हाला गहू वगैरे मी एकदमच आणलेलं आहे ते ठेवलेलं आहे. हा हॉल आहे. तर हॉलच्या इथं की नाही चारलेला बसायला खाली म्हणून बेडशीट टाकलेलं आहे. तर हे बघा इथं पण मी मॅट टाकलेलं आहे. कसं दिसतं सांगा, म्हणजे धूळ वगैरे दिसत नाही आणि दिसायला पण जरा बरं वाटतं. त्यानंतर इथे किचनमध्ये येऊया. किचनमध्ये पण हा टेबल रिकामा केलेला आहे. त्यानंतर इथे कपाट पण व्यवस्थित जिथलं आहे तिथं लावलेलं आहे. फ्रीजच्या वरचं काय कालच मी आवरलेलं होतं, त्यावर ते वजन ठेवायलाच लागतं. तुम्ही म्हणशीला फ्रीजवर इतकं का साहित्य ठेवलं, नाही तर मग ते पेपर सगळा उडून जातो आहे. तर हे बघा ओटा पण आपला आवरलेला आहे. तर तुम्हाला मी थोडंसं माझं घर आवरलेलं दाखवलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.